धोरण काय घेणार अशी माझी दोन स्पेसिफिक प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य आशिष शेलार साहेबांनी अतिशय महत्त्वाची सूचना या ठिकाणी मांडलेली आहे की रेल्वेच्या जागेवर असलेल्या झोपडपट्ट्या आणि त्यांचं पुनर्वसन, आणि मला असं वाटतं की ज्यांनी आता सांगितलं की मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या झोपड्यांचं पुनर्वसन आणि त्याचं जे पुनर्वसन होतं तसंच रेल्वेच्या जागांवरच्या झोपड्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे अशा पद्धतीची माननीय आशिष शेलार साहेबांची देखील मागणी आहे. परंतु या संदर्भात केंद्र शासनाशी चर्चा केली जाईल, रेल्वेशी चर्चा केली जाईल. परंतु ही चर्चा करत असताना जो प्रस्ताव तयार करायचा आहे, मी या ठिकाणी आशिष शेलार साहेबांना, मनीषाताईंना आश्वस्त करतो की अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करून हा प्रस्ताव करण्यासाठी त्यांना 30 दिवसाचा वेळ दिला जाईल. आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींची चर्चा केली जाईल आणि हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाईल. आणि खारच्या बाबतीमध्ये योगेश सागर अध्यक्ष महोदय खारच्या बाबतीमध्ये सन्माननीय सदस्य आशिष शेलार साहेबांनी MUTPच्या संदर्भामध्ये जो प्रश्न मांडलेला आहे 50 झोपडी प्रकल्प बाधितांचा, ते निर्देश रेल्वेला दिले जातील. अध्यक्ष महोदय, मी 2009 पासून मंत्री महोदय हेच उत्तर पाहतोय. आम्ही तिथे बसले होते तेव्हा हे इथे बसले होते तेव्हाही हे उत्तर, 2014 ते 19 आम्ही इथे होतो तेव्हाही हेच उत्तर, 2.5 वर्ष परत तिकडे होतो तेव्हाही हेच उत्तर आणि आताही हेच उत्तर आहे. अध्यक्ष महोदय, हे उत्तर लोकांना अध्यक्ष महोदय या सरकारकडे अपेक्षा आहेत. खास करून माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या सरकारकडे लोकांच्या अपेक्षा आहेत. अध्यक्ष महोदय, MUTPच्या नावाने मंत्री महोदय माझ्या मतदारसंघामध्ये पोईसर विभाग आहे. त्या पोईसरमध्ये MUTPच्या जिथे रॅक घातले गेलेत, रेक हा अतुलजींकडे आहेत, रेक केलेत रॅक, ते MUTPचा प्रोजेक्ट. पण MUTPच्या गाड्या जिथे पार्क करणार आहेत ते MUTPचा प्रोजेक्ट नाही. आपण बघा काय इथे दुरावस्था आहे ती. म्हणजे ज्याच्यावर गाडी चालणार आहे त्या ट्रॅकवरती ते MUTP आणि त्या गाडी जिथे पार्क होणार आहे ते MUTPचा प्रोजेक्ट नाही. आणि अशा लोकांना अध्यक्ष महोदय निष्कासित करण्याचं काम रेल्वे करत आहे. अध्यक्ष महोदय, सरळ सोपं आहेत, अगदी सरळ आणि सोपं आहेत. परंतु अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये लोअर परेल ते दहिसर, पश्चिम रेल्वेचा मी केवळ उल्लेख करतोय, लोअर परेलचे दहिसर 7,500 झोपडे अशा पद्धतीने बाधित आहे ज्यांना नोटिसा गेल्या आहेत. सरकार जर याच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय किती संवेदनशील असतील त्याचं उदाहरण मी देतोय. माननीय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असताना 2018 मध्ये असा निर्णय केला, जोगेश्वरी मधल्या रेल्वे प्रॉपर्टीच्या लोकांना अध्यक्ष महोदय मानखुर्दमध्ये आपण शिफ्ट केलंय. आपण त्यांना जागा दिली, मानखुर्दमध्ये जागा दिली अध्यक्ष महोदय, आणि ती MMRDAच्या माध्यमातून दिली. माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण MMRDAचे पदसिद्ध अध्यक्ष आहात. माझी विनंती मंत्री महोदयांना याच्या संदर्भामध्ये फार गांभीर्याने बघण्याची आवश्यकता आहे. आणि मुंबई शहरामध्ये रेल्वेच्या झोपडपट्टीमध्ये, रेल्वेच्या अडचणीमध्ये आणि अशा पद्धतीने आपण इथे हाऊसिंग डिपार्टमेंट चालवतो, आपली जबाबदारी आहे महाराष्ट्राच्या लोकांना, त्यांना महाराष्ट्रातच घर मिळालं पाहिजे, मुंबईतच घर मिळालं पाहिजे, शक्यतो तिथेच मिळालं पाहिजे. SRA ऑथॉरिटी आणि MMRDA ऑथॉरिटी रेल्वे बरोबर बसून रेल्वेचा जागेचा TDR जनरेट होतो, तो TDRच्या माध्यमातून रेल्वेला तिकडे जागा देता येते, आपण तो TDR तिकडे समाप्त करू शकतो. अशा पद्धतीने याचा मार्ग निघता येतो. जर सरकारला करायचा असेल तर एकही व्यक्ती मुंबईच्या बाहेर जाणार नाही आणि प्रत्येक व्यक्तीला घर मिळेल. सरकार या संदर्भात सर्व जनप्रतिनिधी ज्यांचे मतदारसंघामध्ये रेल्वेचे झोपडपट्टी आहे त्यांना आणि रेल्वेच्या अधिकाऱ्या आणि रेल्वेचे केंद्रीय मंत्रीबरोबर आपण दिल्लीला बैठक करणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे. इकडून हे प्रश्न सुटत नाही. आम्हा सर्वांना आपण दिल्लीला घेऊन जा, कारण इकडे अधिकारी एक ऐकतात आणि सांगतात तिकडे दुसरं. त्यामुळे आपण दिल्लीला सर्व रेल्वेच्या संबंधित मतदारसंघामधले आमदारांना घेऊन एक संयुक्त बैठक लावा आणि याचा मार्ग काढणार का अध्यक्ष महोदय, आणि किती दिवसात लावणार, हा माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये तातडीनं या बैठकी संदर्भातली विनंती केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना केली जाईल आणि ज्या दिवशी केंद्रीय रेल्वे मंत्री वेळ देतील त्या दिवशी ज्याच्या मतदारसंघामध्ये हा रेल्वेचा प्रश्न आहे त्यांना घेऊन आशिष शेलार साहेबांच्या नेतृत्वाखाली स्पेशल विमानाने दिल्लीला नेलं जाईल. सन्माननीय सदस्य अजयजी चौधरी.
हॅलो धन्यवाद अध्यक्ष महोदय.